मान्यवर पाहुण्यांचा यथोचितरित्या मान सन्माने सत्कार केला जातोय। आता मात्र सामन्याला होते सुरुवात। मैदान क्रमांक 1 वरती बोनीची पहिली चढाई घेऊन या रायगडचा संसावत आपल्याला बघायला मिळतोय। ऋतिक पाटीलच्या माध्यमातून जबरदस्त सस्पेंडर रेड आपल्याला बघायला मिळतोय। माघारी परतलाय, त्याला प्रत्युत्तर देईल या रायगडचा नवोदित, परंतु हा देखील प्रचंड महाकाय खेळाडू आहे असा हा पुष्पक। योगेश पाटील बोरी फाटा, आपणास विनंती आहे आपण आसनस्थ व्हायचं आहे। बंटी आपणास विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे। तसेच ॲडव्होकेट कुंदन श्रीधर पाटील आपणास विनंती आहे मंडळाची। खऱ्या अर्थाने मरिदेवी डेरण संघाचे सर्व ॲडव्होकेट कुंदन श्रीधर पाटील तसेच माजी तंटामुक्त अध्यक्ष ग्रामपंचायत शहापूर सन्माननीय कुंदन श्रीधर पाटील आपणास विनंती आहे आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे। विश्वनाथ म्हात्रे आपल्याला विनंती करतो या ठिकाणी सुजितजी पाटील यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे। विश्वनाथ म्हात्रे यांच्या शुभास्ते आपण आदरणीय सुजितजी पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय। सुंदर चढाई, अप्रतिम चढाई आणि या चढाईमध्ये 2 गुण संपादन करतोय तो भोरी संघाचा चढाईपट्टू। तर खऱ्या अर्थाने मित्रांनो संघटक कसा असावा, एक लीडरशिप कशी असावी, तर आमच्या कुंदन पाटील ॲडव्होकेट कुंदन श्रीधर पाटील खऱ्या अर्थाने एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व। हरिभाऊ म्हात्रे आपणास विनंती आहे, हरिभाऊ म्हात्रे आपणास विनंती, आपण यथोचित सन्मान करायचा आहे। ॲडव्होकेट कुंदन पाटील यांचा एक उत्कृष्ट संघटक म्हणून ज्यांची ख्याती, खऱ्या अर्थाने कबड्डी श्वास ध्यास आणि प्रवास या संकल्पनेतून आपला जीवन प्रवास योजणारे आणि निश्चितच कबड्डी खेळासाठी कोणत्याही क्षणी धावून येणारे असे आदरणीय कुंदनजी पाटील यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। मी विनंती करतो हरिभाऊ म्हात्रे यांच्या शुभास्ते आपण आदरणीय कुंदनजी पाटील यांचा यथोचित सन्मान करतोय। खऱ्या अर्थाने कबड्डीला ज्यांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रतिसाद दिला जातो आणि खेळाडूंचा सन्मान केला जातो अशा आदरणीय कुंदनजी पाटील यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय। आता मात्र एक टायकावडा ऋतिक या ठिकाणी खिंड लढवेल का, आता मात्र बाजी प्रभू आठवावे लागतील निश्चितच। आता मात्र या ठिकाणी स्वराज्याचा इतिहास आठवावा लागेल। जर या मैदानामध्ये कमबॅक करायचा असेल मरिदेवी धरण ऋतिक पाटील स्वतःला झोकून द्यावं लागेल आणि निश्चितच यावेळेस ॲडव्हान्स टॅकल ऋतिक पाटील थांबवला जातोय। हे आहे समुद्र मंथन। खऱ्या अर्थाने ऋतिक पाटील या वादळाला शमवणं सहजासहजी शक्य नसतं, त्यासाठी तुमच्याकडे प्रचंड मेहनत आणि टीमवर्क असणं गरजेचं असतं आणि तो टीमवर्क दाखवलाय आकादेवी बोरी ऋतिक पाटील मैदानाच्या बाहेर। चला मैदान क्रमांक 3 जय हनुमान मसद पवनपुत्र पालखार आपण विना विलंब त्या ठिकाणी ताबा घ्यायचा आहे। पालखार आणि मसद विना विलंब मैदान क्रमांक 3 चा ताबा घ्या। मित्र सहकार्य करा, सहकार्य खूप मोलाचं आहे। तर मैदान क्रमांक 1 वर आपण पाहत आहात 9-2। हॅलो चेक, मी प्रभाकरजी म्हात्रे आपल्याला विनंती करतो आपल्या शुभास्ते एक महत्त्वपूर्ण सन्मान करायचा आहे। खऱ्या अर्थाने आपल्या या वडखळ डोळवी प्रभागामध्ये वायरमॅन म्हटलं की एकच नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं। खऱ्या अर्थाने अहोरात्र 24 तास सेवा देणारं व्यक्तिमत्व आदरणीय विजयजी जांभळे यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय। मी प्रभाकरजी म्हात्रे आपल्याला विनंती करतो विजयजी जांभळे यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे। निश्चितच मित्रांनो 24 तास जनसेवा देणारे व्यक्तिमत्व आदरणीय विजयजी जांभळे यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय। खऱ्या अर्थाने 24 तास वायरमॅनच्या भूमिकामध्ये महावितरणच्या सेवेत असणारे आदरणीय विजयजी जांभळे यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय। आपल्या माध्यमातून अशीच अविरत पद्धतीने जनसेवा घडत राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना असेल आदरणीय विजयजी जांभळे। आता मात्र चला विनंती असेल पवनपुत्र पालखार जय हनुमान मसद ताबा घ्या। मैदान क्रमांक 3 रिकामा आहे। यावेळेस ॲडव्हान्स टॅकल ती देखील पुष्पकच्या माध्यमातून चूक केली जाते। मित्रा संघाला सावरणं आवश्यक होतं परंतु आपल्या माध्यमातून चूक होते, याचा अर्थ बुरुज ढासायला वेळ लागणार नाही।
कबड्डीच्या खेळाचं देखील तसंच आहे मित्रांनो. एक जरी दगड ढासळला तरी देखील अख्खा बुरुज ढासळतो. कबड्डीच्या खेळाचं देखील तसंच आहे. एका जरी खेळाडूचा संयम सुटला तरी देखील लोणाचा बोजा परतायला वेळ लागत नाही. त्यामुळे संयम ठेवा. जर संयमाची शिदोरी आपण बाळगलीत तर मात्र विजयाच्या दिशेने आपण वाटचाल करणार आहात, हे मात्र निश्चितच आहे. चढाई करता ऋतिक पाटील आपल्याला बघायला मिळतोय. रायगड जिल्ह्याच्या कुमार गटाचा, किशोर गटाचा आणि प्रौढ गटाचं प्रतिनिधित्व केला हा एक संसाबत वादळी वारा ऋतिक पाटील माघारी परततोय. बोनस घेऊन माघारी परततोय यशस्वीरित्या. तुडित काळाचा अवलंब खऱ्या अर्थाने एक अप्रतिम लढत पाहायला मिळेल मैदान क्रमांक 1 वर. कारण पुन्हा एकदा सांगतो, पूर्वार्धाला प्रारंभ आहे, उत्तरार्ध अजून शिल्लक आहे. तर मैदान क्रमांक 2 वर देखील एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळतोय. क्रीडा रसिकांना एक चांगली पर्वणी. सातास एक कशा प्रकारची चढाई असेल त्याच्याकरता बोनस लाईन ऑन असणार. सुंदर पदलालित्य खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. मध्येच लातेने मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न पाहूया. शब्बीर बाबूची जी रेट होती तिची आठवण आपल्याला आली असेल, परंतु चांगलं कव्हर कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय धीरण संघाचा आणि चढाईपट्टू जेरबंद. पवनपुत्र पालखर संघ आलेला आहे का? पालखर आलाय का? धन्यवाद. जय हनुमान मसद 1 मिनिटामध्ये येत नसेल संघ बात करा, स्कोरशीट आमच्यापर्यंत पोहोचवा. स्कोरर ही सूचना आपल्याकरता मित्रांनो. स्कोरर सामना संपल्यानंतर 1 मिनिटाचा अवधी आपण स्वतः त्या ठिकाणी लावायचा आहे. जर संघ उपस्थित होत नसतील तर त्वरित स्कोरशीट बनवून संघाला बाद करायचा आहे. चढाई करता आता मात्र जर्सी क्रमांक 8 आपल्याला बघायला मिळतोय. एक सडपतळ मांदा, परंतु उंचीपुरा खेळाडू. निश्चितच जबरदस्त फुटवर्क याचा देखील असता. पुष्पकला देखील चांगल्या प्रकारे साथ याच्या माध्यमातून दिली जाते, परंतु यावेळेस बघूया कितपत प्रयत्न करेल. माघारी परतल्या त्याला प्रत्युत्तर देतोय. आदरणीय रमेश पाटील सर, रोनाईल मोकल मॅडम आणि अमित गायकवाड सर, आपण मैदान क्रमांक 3 कडे जायचं आहे. यावेळेस मात्र जबरदस्त पकड. खऱ्या अर्थाने सुयोग गायकर प्रो कबड्डी स्टार या ठिकाणी थांबवला जातो. एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते. प्रत्युत्तर दाखल आता मात्र सज्जा या पेण तालुक्याचा वेग आपल्याला बघायला मिळतोय पुष्पकच्या माध्यमातून. वय वर्ष 21, परंतु प्रचंड तेज ज्याच्या पायामध्ये आहे. करंट खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय पुष्पक. नेहमी शांत संयमी असा पुष्पक 2 नंबरच्या जर्सीमध्ये. प्रत्युत्तर देईल खऱ्या अर्थाने ऋतिक पाटील, भरधाव वेगाचा बादशाह. खऱ्या अर्थाने रायगडची बुलेट एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा ऋतिक. बोनसचा बादशाह. अनेक वेळी बोनस गुणावरती त्याचं वर्चस्व असतं, अधिराज्य असतं. आता मात्र थर्ड रेड, डू और डाय, करो या मरो, इस बार कुछ कर दिखाना होगा पुष्पक. यावेळेस मात्र डाव्या कोपऱ्यात उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवत असताना समोर दीपक कासारे, या रायगड जिल्ह्याचे भिंत म्हणून ज्याची ओळख आहे असा दीपक आपल्याला बघायला मिळतोय. बघा जबरदस्त वेग दीपकच्या माध्यमातून. बघा यावेळेस पुष्पक कितपत प्रयत्न करतो. यावेळेस मात्र अचूकरित्या बोनस गुणावरती आपली मोहर उमटवली, परंतु त्या ठिकाणी थांबवलं जात आहे. एक सुंदर चढाई होती, परंतु त्या ठिकाणी डिफेन्स मात्र यशस्वी ठरलाय. 11 आणि 11 निश्चितच 7 आणि 11 4 गुणांची आघाडी असेल खऱ्या अर्थाने बोरी संघाकडे. याची प्रतिस्पर्धी संघाने नोंद घ्या. पूर्वार्ध सुरू आहे. पुन्हा एकदा सांगतो की एकच म्हणेन, अंत भला सो सब भला. अंत भला सो सब भला. तुलसी कहे नर क्या बड़ा, तुलसी कहे नर क्या बड़ा, बिल्ली लूटी कुटिया, वही अर्जुन वही बाण, समय बडा बलवान. वेळ खूप महत्वाची असतो. पाहूया वेळ कुणाची चांगली आणि त्याच्यामुळे खेळ कुणाचा चांगला होतोय. मैदान क्रमांक 1 वर चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र पहा, युनिटी इज आवर स्ट्रेंथ ज्याला म्हटलं जातं. कव्हर कॉम्बिनेशन कशा प्रकारचं असावं त्याचं एक द्योतक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय.
आणि मी मग चला दुसरा पुकार मैदान क्रमांक 2 TBM स्पोर्ट्स कारावी विरुद्ध ओम साई कोळवे आपण तयारीत राहायचं आहे. मैदान क्रमांक 3 ज्ञानेश्वर कोळवे विरुद्ध वायुसूत ओढांगे आणि मैदान क्रमांक 1 वर्सोई वाशी विरुद्ध हनुमान बोरवे आपण तयारीत राहायचं आहे. तर खऱ्या अर्थाने अप्रतिम अशी स्पर्धा मित्रांनो, बऱ्याच स्पर्धा होतात परंतु एक वैशिष्ट्यपूर्ण आणि एक अधोरेखित स्पर्धा म्हणून ज्याची गणना केली जाईल अशी JSW स्टील लिमिटेड सरपंच चषक 2026 श्री सत्यनारायण क्रीडा मंडळ नवेगाव मित्रांनो, यांची आपल्याला विनंती स्पर्धा. आहे. या स्पर्धेकरता या मंडळाच्या वतीने खऱ्या अर्थाने एकच म्हणेन, राम के राज्य में घी, राम के राज्य में घी, कृष्ण के राज्य में फल फलावल, कलियुग में गरम चाय फूक फूक के पी. खऱ्या अर्थाने आजच्या या दिवसाकरता श्री सत्यनारायण क्रीडा मंडळ नवेगाव यांच्या वतीने संपूर्ण क्रीडा रसिकांची चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने एक उल्लेखनीय बाब आहे. क्रीडा रसिकांसाठी सर्वांनी चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जे बॅरिगेट्स आहेत त्या बॅरिगेट्सवरती विजेचे खांब आहेत आणि ते विजेच्या खांबांवरती फ्लड लाईट्स बसवलेले आहेत. आपण त्या बॅरिगेट्सवर भार देत आहे त्यामुळे त्या फ्लड लाईट्स हालत आहेत. सहकार्य करा मित्रांनो, या महाराष्ट्राचा बाणा आहे, ताट कणा आणि हाच बाणा, परंतु आमचे कणे कुठेतरी बाकले की काय असं वाटतंय. सहकार्य करा, बॅरिगेट्सवर कुणीही भार देऊ नका. कोणत्याही प्रकारे या ठिकाणी सामन्याला गालबोट लागेल असं कृत्य आपल्या माध्यमातून होता नाही, याचं प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. मैदान क्रमांक 1 दुसरा पुकार वर्सोई वाशी विरुद्ध हनुमान बोरवे आपण तयारीत राहायचं आहे. निश्चितच मित्रांनो, कमबॅक करावा लागेल आता मात्र उत्तरार्धात मरीदेवी थेरण आणि तो कमबॅक होईल यामध्ये मात्र शंका नाही. कारण विझलो सरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. अहो छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. अहो वादळे होते आतुर घेईन वादळे अंगावरती, अडथळ्यांना भिवून अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. अडथळ्यांना भिवून अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. अडथळ्यांना भिवून अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. खऱ्या अर्थाने कमबॅक होईल आणि तो कमबॅक केला जाईल मरीदेवी धैरण संघाच्या माध्यमातून, यामध्ये मात्र शंकाच नाही आहे. कारण आपली माती संघर्षाची आहे, आपली माती शिवछत्रपतींची आहे, आपली माती छत्रपती संभाजी महाराजांची आहे. 40 दिवस नरक यातना भोगून देखील ज्या महामानवाने खऱ्या अर्थाने आपल्या धाकल्या धन्यांनी हिंदू धर्म सोडला नाही आणि आपण सामना सोडाल हे कदापि शक्य नाही. कमबॅक होईल मरीदेवी धैरण आणि ते आपण कराल यामध्ये मात्र शंका नाही आहे. आता मात्र उत्तरार्धाला या ठिकाणी सुरुवात होती आहे, चढाई करता सज्ज होतोय जर्सी क्रमांक 8 आकादेवी भोरी संघाच्या माध्यमातून ही उत्तरार्धातली पहिली चढाई घेऊन निघालाय. बघूया कितपत गुणांची लय लूट केली जाते. तर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मी आवर्जून उल्लेख करेल की छत्रपती संभाजी महाराज, ज्याला मी म्हणतो धर्मवीर संभाजी महाराज, 40 दिवस अतोनात, कारण बलिदान मास आहे, 40 दिवसांचा कालावधी आहे. म्हणजे आपल्या कोकणामध्ये रत्नागिरी ते कसबा सरदेसाईंच्या वाड्यामध्ये महाराजांना जेरबंद केलं आणि तुळापूर पुणे येथे नेले. छत्रपती संभाजी महाराजांना बोडक्या उंटावर विदूषकाची टोपी घालून ज्या महाराजांनी खऱ्या अर्थाने धर्म म्हणजे काय हे आम्हाला शिकवलं, धर्माचं रक्षण कसं. पाहूया, ऋत्विक मात्र बहारदार चढाया करतोय, चित्त्याच्या चपळाईच्या वेगाने एक से भले दोन गुणांची कमाई करतोय आणि आपल्या संघाच्या गुणांच्या खात्यात 2 गुणांची भर करतोय. तर 10-12 असा गुणफलक मला दिसतोय. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळतं. चित्त थरारक हाय व्होल्टेज ड्रामा ज्याला म्हटलं जातं, असा हा सामना मैदान क्रमांक 1 वर डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतो तो ऋत्विक, ज्याच्या पायांमध्ये चित्त्यांची चपळाई. पुन्हा एकदा सांगतो 3-1 चढाई करतोय, सावध संत चढाई करतोय ऋत्विक. पाहूया त्याच्या चढाईमध्ये रिक्त असते, मागे परतोय, वेल काढूपणा करतोय. आणि थर्ड रेड मित्रांनो आणि 2-1 चढाई. पाहूया, पुन्हा एकदा सांगतो सुपर टॅकलची नामी संधी असेल ती बोरी संघाला, कारण नियमाप्रमाणे सांगतो 2-1 ऋत्विक. पाहूया कशा प्रकारची चढाई करेल.
आता मात्र दोन विरुद्ध सुपर टॅकलची नामी संधी, यावेळेस मात्र चकवा बघायला मिळतोय ऋतिकच्या माध्यमातून. यशस्वीतेचा जय जयकार केला जातोय, परंतु आता हा एकटा एवढा खेळाडू जर यशस्वी झाला नाही तर मात्र लोणाचा बोजा परतवला जाईल. आणि मात्र यावेळेस हर्षल कुटकर मध्यरक्षकाची भिंत खऱ्या अर्थाने हावी ठरते अकादेमी बोरी संघावरती आणि पहिला लोणाचा बोजा दिला जातोय अकादेमी बोरे. आता मात्र आघाडी धारण केली जाते 3 गुणांची मरी देवी धेरण संघाच्या माध्यमातून. अहो सुरुवातीला ढासळला तरी चालेल, परंतु अंतिम क्षणी उसळणं महत्त्वाचं असतं, कारण अंतिम क्षणात विजयाचा शिलेदार आणि विजयाचे शिदोरी बांधत असतं. यावेळेस मात्र सुयोग गायकर वेळ अजून बाकी असेल आणि जोपर्यंत मित्र हो वेळ बाकी असेल तोपर्यंत तुमचा खेळ बाकी असेल. पुष्पक स्वतःला झोकून द्यावं लागेल जर संघाला विजयश्री खेचून आणायची असेल. खऱ्या अर्थाने नेवर गिव्ह इट ज्याला म्हटलं शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडू शकत नाही अशा प्रकारची ज्याची ख्याती आहे. पाहूया आता मात्र अंडर प्रेशर ज्याला म्हटलं जातं कशा प्रकारचा खेळ असेल, कारण या खेळामध्ये अशा प्रकारचं तंत्र आहे मित्रांनो. जर आपण ठरवलं तर आणि खऱ्या अर्थाने सर मेहनतीचा खेळ कबड्डीचा खेळ आहे. मेहनत नसेल तो खेळाडू निश्चितच या मैदानामध्ये वारंवार चढाया करू शकत नाही, कारण कबुतराला गरुडाचे पंख कदाचित लावता येतील परंतु गगनभरारीचं वेडे रक्तामध्ये असायला लावतं, कारण आकाशाची ओढी दत्तक घेता येत नाही. आता तीच गगनभरारीची वेड आणि गगनभरारीचं वेळ घेऊन निश्चितच या ठिकाणी पुष्पक मात्र थांबवला जातोय. बरोबर आहे. खऱ्या अर्थाने आता म्हटल्याप्रमाणे असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण ते अभ्यास तुका म्हणे. जर आपला प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट तुमचा सराव नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे. कारण आज काल एक दुःखद घटना घडली. बांधण संघाचा मरिदेवी बांधण संघाचा एक खेळाडू शीद हा खेळाडू पारसशीद हा खेळाडू जखमी झाला. योगेश भाऊ त्याच्या पायाला खूप मोठी दुखापत झाली, परंतु फक्त कबड्डी हा एक ग्रुप आहे आपला कबड्डी क्षेत्रातील सर्व खेळाडूंचा आणि कार्यकर्त्यांचा. या ग्रुपवर जवळजवळ 1 लाखाहून अधिक मदत तिथे जमा झालेली आहे. बांधण संघाचा खेळाडू एक हात मदतीचा म्हणून तिथे मदतीचा ओघ सुरू आहे. म्हणून सांगतो एका दिवसात काही दुपारपासून सुरू आहे तो ओघ, परंतु म्हणून पुन्हा एकदा सांगतो सर सलामत तो पगडी 50. त्याच्यामुळे मित्रांनो देर से आहे दुरुस्त आहे, परंतु जर खेळ असेल तर खेळाला सराव खूप महत्त्वाचा आहे. चला मैदान क्रमांक 2 तिसरा व अंतिम पुकार TBM स्पोर्ट्स कारावी विरुद्ध हनुमान बोरवे आपण तयारीत राहायचं आहे. मैदान क्रमांक 2 साठी TBM स्पोर्ट्स कारावी विरुद्ध हनुमान बोरवे आपण मैदान क्रमांक 2 साठी तयारीत राहायचं आहे. ऋत्विक पाटील मात्र बहारदार चतुरस्र चढाया करतोय. ओमसाई कोळवे आणि TBM स्पोर्ट्स कारावी या सामना मैदान क्रमांक 2 वरती माफ करा तर मैदान क्रमांक 1 वरती तर पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 वरती वर्सोई वाशी आणि हनुमान बोरवे हा सामना होईल. आपल्याकरिता देखील तिसरा व अंतिम पुकार असेल. ऋत्विक पाटील मात्र बहारदार चढाई करतोय. मला आठवते हरिवंशराय बच्चन अमिताभ बच्चनचे वडील त्यांचा मधुशाला एक काव्य संग्रह आहे. मैं सागर से भी गहरा हूँ तुम कितने कंकड़ फेंकोगे, मैं सागर से भी गहरा हूँ तुम कितने पंकड़ फेंकोगे, मैं चुन चुन कर आगे बढ़ूंगा तुम कब तक मुझको रोकोगे. अशा प्रकारे ऋत्विक बहारदार चढाई करतोय आणि आपल्या संघाच्या गुणांच्या खात्यात गुणांची भर करतोय. खऱ्या अर्थाने एक विश्वाला वेळ लावणारा असा हा खेळ मित्रांनो. जुनी जाणती मंडळी जर असेल तर 60-70च्या दशकामध्ये एक ग्लास किंवा एक ढाल असायची मानाची ढाल, परंतु 2014ला ज्यावेळी प्रो कबड्डी झाली त्यावेळी राकेश कुमारला 11 लाखाची बोली लागली. नंतर त्या बोल्या कोट्यावर गेल्या आणि आज हा कबड्डी खेळ प्रोफेशनल झाला. सुंदर कव्हर कॉम्बिनेशन सुंदर. एक अप्रतिम सामना पाहायला मिळतो. दिलो की धडकन ते ज्याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा ऋत्विक लास्ट 4 मिनिट्स. एक वर सामना कुठला बघा त्याला ती थर्ड कॉल द्या.
एक वरच्या सामन्याला थर्ड कॉल द्या. मैदान क्रमांक 1 वरती पुन्हा एकदा तिसरा पुकार वर्सोई वाशी विरुद्ध हनुमान बोरवे. आपण मैदानाच्या गेटवरती यायचं आहे. मैदान क्रमांक 2 TBM स्पोर्ट्स कारावी विरुद्ध ओमसाई कोळवे. आपण देखील मैदानाच्या गेटवरती यायचं आहे. आणि मैदान क्रमांक 3 साठी हा दुसरा पुकार असेल. ज्ञानेश्वर कोळवे विरुद्ध वायसूत ओढांगी. आपण देखील तयारीत राहायचं आहे. तर काही गुणांची आघाडी आहे ढेरण संघाकडे. आता मात्र बोरी संघाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ज्याला म्हटलं जातं कुंडली में शनी दिमाग में मनी और जीवन में दुश्मनी हानिकारक है, परंतु बोरी संघाला खेळाची दुश्मनी घ्यावी लागेल ढेरण संघासोबत. कारण खेळ आकाश पाटील आणि संजय पाटील यांच्या संकेत पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. चालू स्पर्धेमध्ये कोणताही खेळाडू एका चढाईमध्ये 5 गुण मिळवेल त्याच्याकरिता रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आकाश पाटील आणि संकेत पाटील या बंधूंच्या माध्यमातून दिलं जाईल. डॉक्टर ऋषभ आपण कुठे असाल मैदान क्रमांक 3 कडे चला. एमर्जन्सी आहे. डॉक्टर ऋषभ आणि चालू सामन्यांमध्ये एका चढाईमध्ये 3 गुण मिळवेल त्याच्याकरिता 500 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे आकाश पाटील संकेत पाटील यांच्याकडून. तीन गुणांकरिता आदरणीय सुदर्भजी सकपाळ यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे पारितोषिक असणार आहे चालू सामन्यांमधील कोणत्याही संघासाठी. यावेळेस मात्र आकाश कोंडिलकर एक वेगवान खेळाडू सक्सेसफुल ठरतोय. जबरदस्त चढाई आपल्याला बघायला मिळते. खरोखर मित्रांनो या ठिकाणी मरीदेवी थेरेन संघाने आकाशला संधी दिली आणि त्या संधीचं वारंवार त्याच्या माध्यमातून सोनं झालंय. खरोखर एक जबरदस्त चढाईपट्टू आपल्याला बघायला मिळतो आकाशच्या माध्यमातून. 3 गुणांची चढाई या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. संकेत पाटील आकाश पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि संदर्भजी सकपाळ यांच्याकडून 1000 रुपये असं रोख रक्कम 1500 रुपयाचा मानकरी ठरतोय आकाश कोंडिलकर. मैदान क्रमांक 2 रिकामा झालेला आहे. TBM स्पोर्ट्स कारावी विरुद्ध ओमसाई कोळवे हा सामना मैदान क्रमांक 2 वरती लगेचच आपण सुरू करतोय. संघांना विनंती असेल त्वरित ताबा घ्या. मैदान क्रमांक 1 वर जी पारितोषिक जाहीर केली होती स्कोरशीटवर लिहून द्या. खेळाडूचा 1500 होता ना सामना आणि सामना संपता क्षणी तो पारितोषिक घेऊन जायचा आहे. मैदान क्रमांक 2 वर जी लढत संपन्न झाली जाणता राजा दादर वर्सेस बेनेघाट या सामन्यामध्ये विजय शेतकरी बेनेघाट संघ 9 गुणांनी विजयी झाला. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचं गोड कौतुक. लास्ट मिनिट ऑन कोर्ट नंबर फर्स्ट. चला मित्रांनो मैदान क्रमांक 1 साठी वर्सोई वाशी हनुमान बोरवे आपण मैदानाच्या गेट जवळ या. दोन नंबर कोण सांगाय दोन खाली आहे. TBM कारावी ओम साई कोळवे कोळवे संघ उपस्थित होते. कारावी संघ या. पुन्हा एकदा आकाश वेगाचा बेताज बादशाह खऱ्या अर्थाने अद्यापपर्यंत 1500 रुपयाचा मानकरी ठरलाय. अजून देखील संधी असेल मित्रा, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर परंतु सामना संपुष्टात आलाय आणि निश्चितच 8 गुणांनी वर्चस्व प्रस्थापित